6 महिन्यांपासून प्रलंबित अपंगधारकांचे अनुदान तात्काळ द्या, वंचित बहुजन आघाडीचा इशारा. दर्यापूर तालुक्यातील 150हून अधिक अपंगधारकांना गेल्या 6 महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे अनुदान तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी अपंग लाभार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय चोरपगार यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. लाभार्थ्यांनी सांगितले की तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांकडून कधी उद्या या, 2 दिवसांनी या, नेट बंद आहे, पोस्टरवर नाव येत नाही अशी विविध कारणे सांगितली जात असल्याने गेल्या 6 महिन्यांपासून अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. यानंतर जिल्हाप्रमुख संजय चोरपगार यांनी संबंधित अपंग लाभार्थ्यांच्या उपस्थितीत दर्यापूरचे तहसीलदार रवींद्र कानडजे यांची भेट घेतली. तहसीलदारांनी तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना बोलवून या प्रकरणाबाबत विचारणा केली. यावेळी साईट बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना मदत करता येत नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अपंग लाभार्थ्यांना 6 महिन्यापासून अनुदान का मिळत नाही याबाबत विचारणा केली. याविषयी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास बैठकीत मांडण्यात येणार असून संबंधित लाभार्थ्यांना लवकरात लवकर नियमित अनुदान मिळेल असे आश्वासन देण्यात आले. तसेच तहसीलदार कानडजे यांनी दर्यापूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सर्व लाभार्थ्यांची नावे, स्वाक्षऱ्या व मोबाईल क्रमांक रजिस्टरमध्ये नोंदवून घेण्याचे निर्देश दिले. अनुदान प्राप्त होताच संबंधित लाभार्थ्यांना फोन करून माहिती द्यावी व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय चोरपगार यांच्या पुढाकारामुळे 150हून अधिक अपंगधारकांच्या प्रश्नांना प्रशासनाकडून गांभीर्याने दखल मिळाली आहे. मात्र संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित अनुदानाची रक्कम तातडीने जमा झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर उग्र आंदोलन